ज्या घराला आपण सुरक्षिततेचं स्थान मानतो त्या घरातीलच त्रासदायक व्यक्ती जर जीव नकोसं करत असेल तर मग आपण अशा वेळी या सुरक्षित ठिकाणी स्वतःला सुरक्षित कसं मानायचं? घर हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुरक्षित ठिकाण असतं. बाहेर कितीही संकट आली, थकवा आला, त्रास झाला तरी आपण क्षणात म्हणतो घरी जाऊया का, आराम मिळेल. पण जर घरातीलच एखादी व्यक्ती अशी असेल जी आपल्याला सतत त्रास देऊ शकत असेल, आपला जीव नकोसा करू शकत असेल, तर मग अशा या त्रास देणाऱ्या व्यक्तीसोबत स्वतःचं जीवन काढणं हे बऱ्याचदा कठीण होऊन जाते. मग अशा घरातीलच त्रास देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर आपला जीव नकोसा करून सोडायचा असेल तर मग अशा व्यक्तीसोबत स्वतःला जुळवून घेणं हे कठीण होतं. आणि बऱ्याचदा हा नात्यांचा गुंता हा अनेकांच्या जीवनामध्ये सुरूच असतो. अनेक जण या गुंत्यामध्ये स्वतःला अडकून ठेवतात, स्वतःला यातून बाहेरही काढू शकत नाही. मग अशा या नात्यांच्या गुंत्यामध्ये म्हणजे घरातीलच टॉक्सिक पीपल यांना आपण म्हणतो, त्रास देणारे व्यक्ती ज्या घरातीलच असतात ते सतत आपल्याला त्रास देणारं आयुष्य देत असतात, आपला जीव नकोसं करून टाकतात. मग अशा वेळी घर हे आपल्याला आसरा कसं वाटणार? ते आपल्याला आसरा देण्याऐवजी एका कैदीसारखं वाटू लागतं. रोजचं आयुष्य त्रास, टोमणं, टोचून, अपमान, भांडणं, राग यामध्ये आपण अगदी अडकून जातो. अनेकांच्या जीवनामध्ये या गोष्टी सुरूच असतात. जिव्हाळ्याची माणसं जीवावर उठलेली असतात तर मग मन हे उदास होऊ लागतं. आपण आपला विचार करणं सोडतो, कुणाशी बोलू कुणाशी नाही. आणि बाहेर कोणाला सांगितलं तर लोक काय म्हणतील, घरातल्या गोष्टी बाहेर काढू नये या भिंतीनं किंवा या भीतीनं आपण स्वतःच गप्प बसतो. आणि हे गप्प राहणं सगळ्यात मोठी विषारी काटा ठरतो जो आपल्याला सतत आतून रोचत राहतो. या गोष्टीला सुरुवात अगदी छोट्याशा लहान गोष्टीपासून होते, मग नंतर हाच त्रास मोठ्या पर्वतासारखं देखील भासतो. आपलं हसणं हे कुठेतरी हरवतं, बोलणं कमी होतं, आपण स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसतो, स्वतःला कुठेतरी हरवून बसतो. या गोष्टी माझ्यासोबतच का होतात असा प्रश्न स्वतःला विचारायला लागतो. आणि हा गुंता हा नात्यांमध्ये अडकलेला असतो, त्यामुळे आपण हा बाहेरच्यांसमोर मांडूही शकत नाही. खरं तर ही अदृश्य शक्ती किंवा हा अदृश्य गुंता हा अनेकांच्या जीवनामध्ये सुरूच असतो. अनेक जण त्याला झाकण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यांना हे शक्य नसतं, ज्यांचा आत्मसन्मान स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट हा महत्वाचा असतो, अशी लोक या गोष्टींना विरोध करतात. मग अशा या त्रास देणाऱ्या टॉक्सिक लोकांना, जवळच्याच लोकांना मग आपण कसं हँडल करायचं? अशा या घरातील लोकांसोबत राहणं कठीण होऊन जातं. ज्या पद्धतीने ते आपल्याला त्रास देतात ते पद्धत त्या अनेक अशा त्रासदायक गोष्टी आज आपण मानणार आहोत. आणि त्या गोष्टींपासून स्वतःला दूर कसं ठेवता येईल ते देखील आज आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण गप्प राहू लागतो ना तेव्हा घरातले चार भिंती तुरुंगासारखे वाटतात. जीवन सुंदर असून जगणं नकोसं वाटू लागतं. आज कितीतरी व्यक्ती या समस्येतून जात देखील आहेत. म्हणून या विषयावर मोकळं मन मोकळं करावं असं वाटलं. ते गरजेचं देखील आहे. नेमकी अडचण कशी निर्माण होते आणि त्यातून मार्ग हा कसा काढायचा हा सतत टोमणी देणारी माणसं असतात. घरात काही लोकांना हे कामच असतं, सतत टोमणी मारायचं, त्यांची ती सत्ता असते. तू काय केलंसच नाही, तू चुकीचंच केलंस, तू काही करू शकत नाही, तू चुकीचंच करतोस, तू काही नीट करू शकणार नाही, तुझ्यामुळे सगळ्याची वाट लागते, असं बोलणं, टोचून बोलणं हे त्रासदायक असतं. हे ऐकून ऐकून आपला आत्मविश्वास हा गमावायला लागतो. आपण काहीच बरोबर नाही असं वाटायला लागतं. टोमणे देणाऱ्यांना मात्र मजा येते, पण ऐकणाऱ्याचं हृदय मात्र हळूहळू तुटतं बरं का. जणू रोज रोज एक एक थेंब विष तुम्ही त्यांच्यात पेरता आहात. खरं सांगायचं तर हा टोमण्यांचा खेळ मात्र घर उद्ध्वस्त करत असतो. बाहेरचे लोक हसत खेळत बोलतात, पण घरातलीच मात्र कोणीतरी सापासारखं डंख मारत राहतं. मनात प्रश्न येतो, आपण इतके वाईट आहोत का? खरंच अशी टोचणी देणारी भाषा म्हणजे घरातलं गुप्त खंजीर. लोकांना वाटतं की हे साधं बोलणं आहे, पण खरं तर हा मानसिक त्रास आहे. हा त्रासच माणसाला उदास, चिडचिडा आणि कंटाळवाणा करतो. असं बोलणं म्हणजे जिवंत माणसाला दररोज हळूहळू ठार मारणं असतं. पण माझ्या मित्रमैत्रिणींना टोमणे ऐकून तुम्ही गप्प राहतात का? तर अजिबात गप्प राहू नका. अशा वेळी शांतपणे आपलं मत मांडा. तुमच्या बोलण्याने मला त्रास होत आहे हे नीट सांगा. आपल्या त्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. आत्मविश्वास सोडू नका. अशा वेळी सकारात्मक लोकांच्या संगतीत राहणं, शक्य तितकं त्यांना दुर्लक्ष करणं, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करणं
एकच चूक पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याकडून होणार नाही याची काळजी देखील घेता आली पाहिजे. पुढचं म्हणजे सतत शंका घेणं. काही लोकांना, घरातील अशी जी लोक असतात त्यांना सतत शंका घ्यायची सवय असते. त्यांचं ते कामच असतं. तू कुठे गेलास, कोणाशी बोललास, फोनवर कोण होतं, जणू काही हे आपले गुप्तहेरच आहेत. ही शंकेची सावली इतकी जड असते ना की मग आपला श्वास हा गुदमरायला लागतो. शंका ही माणसाच्या प्रेमाची कबर खोदते. अशा घरात सुख कधीच टिकत नाही. विश्वास संपला की नातंही संपतं. शंकेच्या जाळ्यात माणूस कैद होते. सतत कोणीतरी डोळ्यात डोळे घालून विचारते, चौकशी करते. हे खूप त्रासदायक आहे. असं वाटतं जणू आपण गुन्हेगार आहोत की काय. हळूहळू आपल्याला या गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. शंका हा नात्यातला सर्वात मोठा आजार आहे. हा आजार वाढला की प्रेम, माया, जिव्हाळा सगळं काही निघून जातं. घरात सुख नाही राहत. फक्त चौकशी आणि भांडणं उठतात. मग अशा वेळी करायचं तर काय? शंका घेणाऱ्याशी शांत बसून मोकळेपणाने बोलावं. शक्य असेल तिथे आपलं वागणं, कृती ही पारदर्शक ठेवा. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची काहीही गरज नसते. गरजेपुरतं पण ठाम बोला. विश्वास मिळवण्यासाठी संयम ठेवा. शंकेला उत्तर द्यावं किंवा द्यावं लागणं, पण त्याला डोक्यावर चढू नका. इतरांशी तुलना करणं काहींना सवयच असते. अमुक बाईची मुलं कशी आहेत, ती शहाणीच आहे, तुझी कशी आहेत, अमुक जण किती कमवतो, तू कमीच कमवतो, तू काय करतोस, ती बघ कशी छान राहते, छान दिसते, तू मात्र गबाळ्यासारखं राहतेस. हे बऱ्याच जणांना सतत ऐकावंही लागते. तुलना म्हणजे मनावरचा मोठा भावच असतो. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारत जा. नेहमी दुसऱ्याचं कौतुक आपल्याला मात्र कमीपणा लागतं. अशा वेळी माणूस स्वतःचे मूल्य देखील विसरतो. कधी कधी संतापून असं वाटतं, जा रे बाबा, तुमच्या आवडीचं माणूसच तुम्ही घेऊन बसा. तुलनेमुळे घरात कटुताही येते. आपली मेहनत, आपलं प्रेम, आपली तळमळ काहीच नाही का यांना दिसत, असा प्रश्न पडतो. दिसतं ते फक्त दुसऱ्यातच चांगलं. ही तुलना म्हणजे अंगणातल्या काट्यावर कुंपण सतत टोचणारं असतं. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, हे स्वीकारता आलं पाहिजे. असं झालं की आपण स्वतःचं अस्तित्वच हरवतो. तुलना करणं म्हणजे घरात विष पसरवण्यासारखं असतं. यावर उपाय म्हणजे, तुलना झालीच तर शांतपणे सांगा, मी माझ्या परीने जेवढं शक्य आहे तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करते. माझी तुलना कोणाशीही करू नका. त्यांनी तुमच्या समोर दुसऱ्याचं कौतुक केलं तरी मनावर घ्यायचं नाही. स्वतःची तुलना किंवा किंमत जाणून घ्यायची. आपली तुलना स्वतःशीच करायची असते. नेहमी सकारात्मक विचार मनात ठेवायचे. आपण स्वतःसाठी जगतो, इतरांसाठी नाही. वेगवेगळे कारण काढून सतत भांडणं करणं, काही लोकांचं कामच असतं भांडण करणं. कुठलीही छोटी मोठी गोष्ट झाली की तिला मोठं करून भांडण करायचं. तू माझं ऐकतच नाहीस, तुझ्यामुळे घरच बिघडलं, अशा आरोळ्या ठोकायच्या. यामुळे घरातलं वातावरण बिघडतं. लहान मुलं घाबरतात, त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो, त्यांची प्रगती थांबते. स्त्रिया तर यामुळे मानसिक रुग्ण होऊन बसतात. भांडणातले शिव्या, वाईट शब्द हृदयाला कायमस्वरूपी घाव करून जातात. घर म्हणजे शांतीचं ठिकाण असावं, पण भांडणाने ते रणांगणात रूपांतर होतं. असं घर कोणाला प्रिय वाटेल? बऱ्याच घरातली व्यक्ती सतत बाहेर राहण्याचं कारण घरातली भांडणं असू शकतात. घरातील भांडण वाढली की घरातील मन हे उडून बाहेरच्या लोकांजवळ आकर्षित होतं. भांडण म्हणजे घरातलं वादळ. हे वादळ कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करतं. कधी कधी असंही होतं, कुठेतरी बाहेर जाऊन राहावं असं वाटतं, पण इथे नको, या घरात जीव नकोसं झालाय असं वाटायला लागतं. भांडण घरातली प्रेमाची ऊब हे मारून टाकतं. यामुळे नेहमी धडधड, भीती, चीड यांचंही ओझं डोक्यावर असल्यासारखं वाटतं. मग अशा परिस्थितीत करायचं तर काय? भांडण सुरूच होतं. सगळ्यात आधी शांत बसा. लगेच अजिबात उत्तर देऊ नका. वातावरण निवडू द्या. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही बरोबर आहात, तर नंतर योग्य वेळी शांतपणे तो मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करा. लहान मुलांसमोर वाद शक्यतो टाळा. थोडं समजूतदारपणाने बोलण्याची सवय लावून घ्या की आपोआप भांडण हे कमी होतं. हसून हलक्या फुलक्या गप्पांनी घरातील वातावरण हे नक्कीच मोकळं होतं. ते मोकळं करा. अनेकदा समोरच्याने सतत दुर्लक्ष करणे हा देखील घरातील तणावाचं कारण असू शकतं. कधी कधी त्रास फक्त बोलण्याने होत नसतो, तर तो अतिशांततेतही होत असतो बरं का. आपला पार्टनर, आपला जोडीदार आपल्याशी कामापुरतच बोलतो. अनेकांच्या बाबतीत आजकाल या गोष्टी अनेकदा घडतात. आपल्याकडे लक्षच देत नाही असं आपल्या बाबतीत घडू शकतं. आणि हा मोबाईलचा विपरीत परिणामही आहे
ही गोष्ट कोणालाही आपण सांगूही शकत नाही. त्यामुळे आपण घरात असूनही परके असल्यासाठी वागू लागतो. यामुळे मनावर प्रचंड ताण येतो. बडबड करणाऱ्याच्या मनातलं निदान कळतं तरी की त्याला नेमकं काय वाटतं ते. पण न बोलणाऱ्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे ओळखायचं कसं? यामुळे हताश झाल्यासारखं होतं. तुरुंगात राहत असल्याची जाणीव होते. असं दुर्लक्ष म्हणजे नात्याचा अंत असतो. कितीही प्रेम दिलं तरी उत्तर मात्र मिळतही नाही. जणू आपण अदृश्य आहोत असं दुर्लक्ष माणसाला आतून पोखरतं. समोरच्याला मी नकोच आहे का? माझं अस्तित्वच नको आहे का? असे अनेक प्रश्न मनात टिंगा घालू लागतात. दुर्लक्ष राहण्याचं ओझं कोणत्याही अपमानापेक्षा जड असतं. बाहेरची माणसं आपल्याला मान देतात, पण घरात आपली किंमतच नाही, हे फार वेदनादायक असतं. असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर सर्वप्रथम संवाद साधा. मन मोकळं करा. तुमचं गप्प राहणं माझ्या मनाला असंख्य वेदना देतात असं सांगून बघा. स्वतः विश्वास ठेवा. स्वतः आत्मविश्वास कमी करू देऊ नका. ज्या गोष्टीत आनंद मिळतो तिकडे लक्ष द्या. हळूहळू सकारात्मकतेने मन सांभाळताही आलं पाहिजे. जर नाईलाजत असेल तर मात्र घरातल्या वडीलधाऱ्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आणून द्या. आणि ते वडीलधारी लोकच त्रासदायक असतात. पैशांवरून त्रास देणं, जीवन जगण्यासाठी पैसा हा गरजेचाच आहे, पण त्यावर कोणी त्रास देत असेल तर ते मात्र अतिशय चुकीचं आहे. तू किती कमावतोस किंवा कमावते, इतक्यात काय होतं? तू खर्च जास्त करतोस पण माझ्या हातात देत नाही, हे रोजचं ऐकावं लागतं. सर्वच लहान सहान गोष्टींचा हिशोब द्यावा लागणं, त्यासाठी मानहानी सहन करावी लागणं हे वाईटच. पैशावरून नात्यात कडवटपणा वाढतो. जगण्यासाठी पैसा हवा, पण त्यावरून पोटणी लावणं हे कितपत योग्य आहे हे घरातल्या प्रत्येकाला समजलं पाहिजे. पैशाने नात्यांचा हिशोब कधीच होत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये जर पैसा आडवा येत असेल किंवा स्वतः स्वाभिमान भोगत असताना देखील मीच सर्व काही करून दिलं किंवा मीच काही सर्व तुझ्यासाठी केलं अशी भावना समोरच्याच्या मनात निर्माण करणं त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईत कुठेतरी ठेच पोचवण्यासारखं असतं. पैशाने सुख विकत घेता येत नाही, पण पैशावरून सतत खटके विडले तर घर उद्ध्वस्त होतं. घरात पैसा विषय झाला की प्रेम लयाला जातं. माणसाची मेहनत, त्याचा आत्मसन्मान याचीही कदर करा. पैसे कमवूनही घरात सुख नसेल तर तो पैसा काय कामाचा? असं वातावरण तुमच्याही घरात असेल तर पैशांबाबत सतत चर्चा करणं थांबवा. खर्चाची जबाबदारी वाटून घ्या. पैशावरून एकमेकांना टोमणे मारू नका. तर अडचणीच्या वेळी उपाय सुचवा. पैशांचे महत्व मान्य करा, पण नात्यापेक्षा जास्त नक्कीच नाही बरं का. खर्च, उत्पन्न याचा नीट हिशोब ठेवता आला पाहिजे. स्त्रियांनी पूर्णपणे पुरुषांवर अवलंबून राहणे नक्कीच सोडायला हवे. स्वावलंबी बनायला हवे. स्वतःचा खर्च स्वतः करू शकतो इतके तर पैसे आपण स्त्रिया नक्कीच कमवू शकतो. यासाठी कोणतंही काम लहान किंवा मोठं हा विचार करू नका. पुरुषांनीही त्यांना या कामात अडथळा आणता कामा नये. पुढचं म्हणजे स्वभावाने कडक, कठोर असणे. अशीही लोक जीवनामध्ये त्रासदायक घरामध्ये व्यक्ती असतात. काहींचा स्वभाव रागीट, कठोर, काहींचा तापट असतो. बोलणं म्हणजे जणू छातीवर तलवारीचे घावच. तुला काही कळतच नाही, तुला किती अक्कल आहे माहित आहे, असं तर वारंवार ऐकावं लागतं. त्यामुळे नात्यात गोडवा राहत नाही. कडक स्वभावामुळे प्रेमाचं नातं शिल्लकच राहत नाही. या लोकांना आपण घाबरतो, त्यांना टाळू लागतो. नात्यातला संवाद कमी होतो. पण हेच लोक मात्र स्वतःला अतिशहाणे समजतात आणि नेहमीच बरोबर असल्याचे समजतात. या लोकांमुळे घरात सतत भीतीचं वातावरण राहतं. मुलंही खुलत नाही. कठोर स्वभाव कोणत्याही माणसाला आपलंच होऊ देत नाही. मग असा माणूस जरी वयाने मोठा असला तरी मनाने तो लहानच वाटतो. घरात अशी व्यक्ती असणे म्हणजे घरातलं हसरत खेळकर वातावरण कायमस्वरूपी हरवणे. भीतीचे ढग असलेले हे घर म्हणजे तुरुंग आणि आपण त्यातले कैदी. अशा तापट माणसांचा स्वभाव बदलणं फार अवघड असतं, अशक्यच म्हणा ना. मग अशा कठोर माणसाचं बोलणं ऐकताना शांत राहायचं, लगेच भांडायचं नाही. मात्र योग्य वेळी न भांडता त्यांना त्यांच्या स्वभावाची जाणीव करून द्यायची. मुलांसमोर तुम्ही भीतीचं वातावरण तयार होऊ देऊ नका. ती व्यक्ती जरी कशीही वागली तरी त्याची झळ मुलांना लागू देऊ नका, नाहीतर त्यांचं बालपण करपून जाईल. गोड बोलून घरातील वातावरण हे हलकं ठेवा. कडक स्वभावावर संयम आणि संवाद हाच उपाय असतो. पुढचा मुद्दा म्हणजे व्यसनांमुळे त्रास देणं. दारू, सिगारेट, जुगार ही व्यसनं
अनेक जणांना असतात, त्यामुळे संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. अशा लोकांमुळे घरातील शांतताही हरवते. दारू प्यायलेला माणूस घरी आल्यावर गोंधळ घालतो, बायको मुलांना त्रास देतो. व्यसन म्हणजे घरातला राक्षसच. ज्याने त्याची झळ चोचलेली असते ना, त्याला बरोबर हे माहीत असतं. हा राक्षस रोजचं आयुष्य हळूहळू खात राहतो, पैसा उधळतो, समाजातील सन्मान संपतो. व्यसनातील माणूस घराची जबाबदारी देखील विसरतो. त्याच्यामुळे घरात वाईट वातावरण निर्माण होतं. मुलं घाबरतात, बायकांची फरफट होते, शेजारी सुद्धा नाकं मुरडतात. व्यसन म्हणजे घराला लागलेला शापच असतो. व्यसन सुटल्याशिवाय घरात सुख येत नाही. अशा लोकांना हँडल करणं खरंच अवघड असतं. म्हणून व्यसनाधीन व्यक्तीशी थोडं प्रेमाने बोला. शक्य असेल तर उपचार केंद्रांची मदत घ्या. पैसा सांभाळून वापरा. व्यसनामुळे त्रास होत असेल तर तसं स्पष्ट सांगा. गरज पडली तर घरातले वरिष्ठ किंवा फायदेशीर किंवा कायदेशीर मदतही घेऊ शकतात. घरातली स्वार्थी वृत्तीची व्यक्ती देखील काही अशा असतात ना. काही जण घरात एकत्र तर राहतात, पण फक्त स्वतःचाच विचार करतात. त्यांना इतरांचं सुख दुःख दिसतच नाही. त्यांना स्वतःची सत्ता महत्वाची वाटते. फक्त स्वतःला पाहिजे ते वेळेत मिळालं पाहिजे, बाकी काही नाही. अशी माणसं घरात काट्याप्रमाणे असतात. इतरांसाठी त्यांना वेळ नाही, माया नाही, समज नाही. अशा स्वार्थी वृत्तीमुळे घरात भांडण होतात. कोणी मदत केली नाही तर यांची चिडचिड होते, पण इतरांना मदत करायची वेळ आली तर हे लोक बरोबर गायब होतात. यांना नातीगोती वगैरे काहीही पडलेलं नसतं. अशी काही लोक देखील माणसं स्वतःच्या मुलाबाळांचा विचारही करत नाही. ही अशी असून नसल्यासारखी या माणसांचा विचार करून आपलं मन जखमी होत असतं. त्यांच्या बोलण्यात वागण्यात फक्त मी माझं एवढंच असतं. घर म्हणजे एकत्रित राहण्याचं, एकमेकांना समजून घेण्याचं ठिकाण असतं. पण काही स्वार्थी लोक हे घर स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करतात, मात्र याची त्यांना जराही जाणीव नसते. त्यांच्यामुळे घरातील माणसांना काय असुरक्षित आणि परखेपणा वाटतो. या लोकांचं स्वार्थी वागणं ओळखून त्यावर बोलणंही गरजेचं आहे. त्यांना समजावं लागतं की घर हे सगळ्यांचंच आहे. जबाबदारी वाटून घ्यायला सांगा, तरीही फरक पडत नसेल तर मग त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करून स्वतःचा आनंद टिकवता आला पाहिजे. ते स्वतः आनंदी असतात ना, मग आपण का त्यांच्यामुळे दुःखी राहायचं. काही लोकांना सतत कंट्रोल करायची सवय असते. काही जणांचं वागणं असं असतं, सगळ्यांवर नियंत्रण ठेवायचं. तू कुठे जाशील, कुणाशी बोलशील, काय करशील, सगळं त्यांनी ठरवायचं. यामुळे दुसऱ्या व्यक्तीला स्वतःच आयुष्यच राहत नाही. ही सततची जीवनावरची पकड आपल्याला दमून टाकते. घरात स्वातंत्र्यच उरत नाही. माझ्या मर्जीशिवाय काही करू नकोस, जसं जणू सांगितलं जातं. ही पकड म्हणजे गळ्यातील फास. माणूस गुदमरतो, थकतो. त्याला वाटतं मी स्वतंत्र आहे की नाही. नातं जिव्हाळ्याचं न राहता जुलमी होतं. घरात प्रेमाऐवजी आदेश चालतात. मनाला शांती मिळत नाही. ही पकड घरातल्या आनंदाला चिरडून टाकते. नातं टिकूनही मन मात्र तुटून जातं. अशा वेळी नियंत्रण ठेवणाऱ्याशी मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. त्यांनी ते स्वीकारलं किंवा त्यांनी ते ऐकून घेणंही गरजेचं असतं. माझंही मत महत्वाचं आहे हे सांगता आलं पाहिजे. घरात थोडं स्वतंत्र मागा. निर्णय सामूहिक घ्या. एकट्याचं ऐकू नका. जीव गुदमरत असेल तर विश्वासू व्यक्तीशी बोला. मित्रांनो, मैत्रिणींनो, घर एक असं ठिकाण हवं ना जिकडे आपल्याला खूप खूप सुरक्षित वाटू शकेल. एक वेळ बाहेरचा त्रास आपण निभावू शकतो, त्याकडे दुर्लक्ष करू शकतो, पण घरातला त्रास मात्र जीव पोखरतो. जो माणूस आपला आहे त्याच्याकडून त्रास झाला की हृदयाचे हजारो तुकडे होतात. टोमणे, शंका, मारहाण, दुर्लक्ष, तुलना हे सगळं म्हणजे जिवंत माणसाला दररोज थोडं थोडं मारायला लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कमकुवत नाही आहोत. आपल्याला ताकद आहे. माणसाने स्वतःला उभं करायला शिकलं पाहिजे. जगात कोणीच परफेक्ट नाही. प्रत्येकात उणिवा आहे. मग त्यासाठी कुणाला रोज टोमणे, अपमान, त्रास देणं योग्य आहे का? अजिबात नाही. घर हे मंदिर आहे. तिथं मारामारी, अपमान, भांडण, हेवे दावे असले तर ते घर पुरतच नाही. आपण जर एकमेकांना प्रेम, विश्वास, आदर दिला तर नातं जवळ राहतं. त्रास देणाऱ्याला सरळ सांगायला शिका, बस झालं, आता नाही सहन करणार. कधी थोडं गप्प राहून, कधी थोडं प्रेमानं, तर कधी ठामपणाने हा प्रश्न नक्कीच सोडवता येतो. जगणं म्हणजे सुख शोधणं, त्रास सहन करणं नाही. म्हणून घरातला त्रास थांबवून घरातलं सुख जपा. कारण घर म्हणजे शेवटी आपला आसरा असतो. मित्रांनो, मैत्रिणींनो, आज या
कुटुंबाविषयी ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत मांडण्याचे विचार तुमच्यासोबत मांडले, अनेक जणांमध्ये घरामध्ये या गोष्टी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये यातमध्ये ज्या काही गोष्टी मी मांडल्या, ज्या व्यक्तिमत्व मी यामध्ये मांडले, जे स्वभाव मी यातून तुम्हाला दर्शवले, प्रत्येकाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वभावाच्या लोकांचा त्रास हा होतच असतो आणि त्या व्यक्ती बाहेरच्या नसून आपल्या घरातीलच असतात. आणि हा माझा स्वानुभव देखील आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. काही गोष्टी अशा माझ्याही जीवनामध्ये घडतात की ज्याचा त्रास हा मला देखील घडतो. माझ्या जवळच्या लोकांपासून मला अशा काही गोष्टींचा त्रास होतो. तुमच्याही जीवनामध्ये असे काही घरातले जवळची लोक असतील ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्रास जाणवत असेल, तर अशा या त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःला सुरक्षित करता आलं पाहिजे, स्वतःचं मत व्यक्त पण करता आलं पाहिजे, स्वतःच्या आत्मसन्मानाची लढाई स्वतःला लढता आली पाहिजे. त्यामुळे स्वतःचं मत हे सर्वात प्रथम प्राधान्य देता स्वतःच्या जीवनाला सुरक्षित कसं ठेवता येईल, घरामध्ये स्वतःला आत्मसन्मानाने कसं जगवता येईल याकडे नक्कीच तुम्ही लक्ष देऊ शकता. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नात्यांचा गुंता हा प्रत्येकाच्या जीवनात हा कोणत्या ना कोणत्या रूपाने घडलेलाच असतो. या गुंत्याला सोडवण्याचा प्रयत्न हा एक छोटासा प्रयत्न तो प्रत्येकाला जमला पाहिजे असं मला वाटतं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थॉट्स या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा नात्यांचा गुंता, एखाद्या सकारात्मक जीवनाविषयी किंवा एखाद्या नातेसंबंध, सामाजिक, आर्थिक अनेक अशा वेगवेगळ्या विषयांवर मी नेहमीच तुमच्याशी चर्चा करते. बोलणं हा माणसाचा स्वाभाविक गुण आहे आणि मला तो आवडतो, म्हणून मी तुमच्यासोबत हा माझ्या छोट्याशा चॅनलमार्फत माझे संवाद, माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. चर्चा करणं हे योग्यतेचं किंवा संवादाचं योग्य ठिकाण आहे असं मला वाटतं आणि प्रत्येकाने संवाद हा साधला गेला पाहिजे. भेटूया पुन्हा तशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.